इथे आपल्या चाळणीतलं पाणी पूर्ण निघालेलं आहे आणि चाळणीचं खालच्या भांड्यामध्ये आपण बघू शकता, खालचं भांडं अगदी कोरडं आहे. आता याच्यावर आपण ही मटकीची चाळणी याच्यावर ठेवणार आहोत आणि एक सुती कपडा आपण घेतला आहे इथे आणि आपण त्याला पाण्यामध्ये थोडंसं ओलं करून त्याला घट्ट पिळून घेणार आहोत. आणि घट्ट पिळून घेतल्यानंतर ही जे मटकी आहे आपण ह्या चाळणीमध्ये ठेवली आहे त्याच्यावर आपण हे व्यवस्थित त्याच्यावर पूर्णपणे त्याला झाकून घेणार आहोत आणि त्याला व्यवस्थित अगदी कव्हर करून घ्यायचं आहे ओल्या कापडाने. आणि ह्याच्यावरती आपण एक जी प्लेट आहे ज्याच्यावर अगदी ती व्यवस्थित बसेल त्या चाळणीवर, अशी ती प्लेट आपण त्याच्यावर आता झाकून ठेवणार आहोत. आणि हे असं झाकलेली ही जी प्लेट आहे ही अशीच आपल्याला 10 ते 12 तास ठेवून द्यायची आहे. आपण 10 ते 12 तासानंतर आपण ह्याला उघडून बघू, त्याच्यानंतर मग आपल्याला दिसेल की मोड कशी आली आहे. आता इथे बघा, जवळपास 10 ते 12 तास याला झाले आहेत. आपण हे वरचं कापड काढून घेणार आहोत आणि आता इथे बघा, ह्या मटकीला किती अशी सुंदर अशी मोड आलेली आहे. एक एक दाणा असा अंकुरित झाला आहे. छान पांढरा शुभ्र असं अंकुर ह्या मटकीला आलेला आहे आणि छान लांब सडक अशी मटकीला मोड आलेली आहे. इथे बघू शकता तुम्ही. या पहिले आपण असं कापडामध्ये वगैरे बांधून ठेवायचो, तर आता ती कापडामध्ये वगैरे बांधून ठेवायची गरज नाही. ह्या अशा साध्या सोप्या पद्धतीने जरी तुम्ही मटकीला मोड आणली तरी ही छान मोड येते अगदी 8 ते 10 तासामध्ये. आणि सगळ्यात विशेष म्हणजे या मटकीला असा वास वगैरे तुम्हाला कधीच येणार नाही आणि छान अगदी मटकीचा एक एक दाणा छान अगदी अंकुरित झालेला आहे. इथे बघू शकता तुम्ही. आता या मटकीचा काही भाग मी मटकीची उसळ करून फोडणी घातला आणि काही भाग मी फ्रीजमध्ये ठेवला होता. तुम्ही बघू शकता 2 दिवसानंतर सुद्धा फ्रीजमध्ये ही मटकी छान अगदी ताजीतवानी दिसते आहे.